आजचा आमचा लास्ट दिवस होता ट्रिपचा, पण नेमकं आमचं ट्रेन मिस झाली. मीन्स आमची जी पहिली ट्रेन होती 3 तास लेट झाले, तरी आम्ही 2 तासाचा डिफरन्स ठेवला होता, पण ट्रेननेच 3 तास लेट करून दिला. मग आम्ही लास्ट पर्यंत म्हणून आम्ही आता चाललोय आपली लालपरी. शेवटी लालपरी महाराष्ट्रातून कामात आली आपण. आता आपण किती वाजता बोलला? आता आपण 4 वाजता महालक्ष्मी जय. पुन्हा करूनच जाऊ. बसमध्ये चाललाय का? रायाचा पहिला प्रवास आहे 2 वर्ष. पहिल्यांदा बसने. पहिल्यांदा बसमध्ये बसलो. येस, रायाने आता सर्व पाहून घेतलं. कुठे चाललो आपण आता? बाप्पा करायला. कसा बाप्पा करशील? बघ आता मागे बघ. आम्ही आता कोल्हापूर येऊन गेलोय आणि नदीला पूर बघा किती आहे. कोणती नदी हो? मागे येते पाणी. पंचगंगा. आलो तिरुपती आलो. आम्ही आता येऊन गेलोय कोल्हापूर. तुम्हाला काढायला 15 मिनिट लागतील, मला 5 मिनिटं देते. आम्ही आता येऊन गेलोय कोल्हापूरला आणि आता दर्शनासाठी रेडी झालो. हे बघा, आज काहीच गर्दी नाही. मागचा ब्लॉग जर आमचा पाहिला असेल ना तर आम्हाला इथे अर्धा पाऊण तास लागला होता. आज काहीच गर्दी नाही. चला, क्लायमेट बघा कोल्हापूरच्या देवीचं. आम्ही कोल्हापूरला येऊन गेलो होतो आणि प्रत्येक वेळेसारखी आम्हाला गर्दी लागलीच नाही. ते तर खरंच नशीब. पण योगायोग बघा ना, आज महालक्ष्मीने आणि मी सारखीच साडी नेसली होती. खरंच लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्यासारखं इतकं प्रसन्न वाटलं मला. लोकेशन होतं आणि हा बघा, आम्ही आज खूप इमर्जन्सी मध्ये सगळे तयार झालेलो होतो. यस, हे बघा सगळे एकदम इमर्जन्सी मध्ये तयार झालेत. हे बघा, आम्ही खूप इमर्जन्सी याच्यात आलोय. विकी कुठे? विकी हे बघा, तिच्या मंदिराचं जराशी डागडुजी चालू आहे. थोडीशी डागडुजी चालू आहे का? हा रे, भरपूर काम चालू आहे. आतमध्ये बरंचसं आतमध्ये गाभाऱ्यात पण पाणी मध्ये ते सर्व त्याला हे करताय, क्लिअर करताय. म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व ओके राहील. जसं तुम्ही बघू शकता वरती सगळं लावलंय आणि इथं बघ पाल जे लावलेत खाली गळतंय थोडंसं. हा, पण आता व्यवस्थित डागडुजी करणं चालू आहे. सो पावसाळ्यात आता नाही आलं तरी चालेल. पावसाळा जाऊ द्या आणि मग थंडीच्या दिवसात तुम्ही कोल्हापूरच्या दर्शनाला या. राय इकडे बघ, स्माइल कर. इकडे बघ राय, इकडे बघ. बद्दल खूप हाल झाले, पण ठीक आहे. थोडं मस्त वातावरण जरा चांगलं होतं म्हणून थोडं मस्त वाटलं. मेन म्हणजे बसमध्ये गर्दी नव्हती, त्यामुळे असं वाटत होतं की आपण प्रायव्हेट बस करून आलोय. हा, आणि ती बस आमचीच वाटत होती. अच्छा, तू नाही, आम्ही नाही आलो. बाकीचे जण आले, पण नंतरचा प्रवास सुखकर होता. आम्ही सजेस्ट करणार तुम्हाला की जी अहमदाबादची ट्रेन आहे बिलकुल घेऊ नका प्लीज. 2 तास लेट गेले तरी. कोणत्याही ट्रेन मध्ये 4 तासाचं अंतर राहू द्या, कारण की आमची ट्रेन 3 तास. काका, आजचा एक्सपिरियन्स काय होता तुमचा? आमचं सर्वांचं दर्शन व्यवस्थित झालं. कन्याकुमारी
ओम रामेश्वरम रामेश्वरम मथुराई बालाजी होऊन आता लक्ष्मी माताचं दर्शन झालं. कोल्हापूर ट्रेन झाली मिक्स, पण व्यवस्थित दर्शन वगैरे आमचं झालं आणि आम्ही सुखरूप इथपर्यंत सर्वांचं भगवान कृपेने आणि आम्ही सर्वांच्या वतीने गोलू दादाने चांगली अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. बघू शकता किती आहे. आम्हाला कुठे बी गेलो का एक स्पेशल रूमच लागतो आणि शेवटपर्यंत एकही बॅग कमी झाली नाही आज. वाढली पण नाही मला, पण कमी पण नाही झाली. काय रे? एक पण बॅग कमी नाही झाली, थोड्या हलक्या झाल्या. हलक्या नाही झाल्या कर विकी, हलकी झाली बॅग. हा ना. परी बाळा कसं झालं दर्शन? छान मस्त झालं ना आपलं दर्शन. जय जय बाप्पा केला ना तू? केला का? बोल ना. तुझे केस कोठे दिले गोविंदा? केस कुठे दिले? गोविंदा गोविंदा. सर्वांना बाय बाय. आता आम्ही मुक्तीकडे चाललो आहे, पुण्याकडे चाललो. गोलू दादाचे आभारी आहेत आम्ही. सर्व व्यवस्थित सोय पाणी सर्व लावली. पण आमच्याकडनं काही कोणाला बोललं गेलं असेल सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका आणि आमचे ब्लॉग बघायला पण कोणी विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. बाय 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 बाय. तू का? तर आम्ही आता मुक्तीवाले हा इथे दगा दिलाय. मुक्तीवाले 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 हे चाललेत मुक्तीवाले. नवीन काही विषय काढू नका. झालेल्या गोष्टी इथं संपवायचं बरं, नाही तर घरच्यांना बाबा असं म्हणेन, काकू असे म्हणेन, आजी असे म्हणेन, काहीच नाही. इथं काही प्रॉब्लेम आला माणूस बोलत मामा अशा म्हणे. पप्पांनी सगळ्यांचं नाव घेतलं पण स्वतःच बोलत होते आम्हाला, सगळे पोरं तेच बोलते असं बोलले. हा तर ही शापूर फॅमिली, चेतना आणि आम्ही आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललोय परत पुणे. आपण आहेत अजून, आपलं अजून जेवण बाकी. बाय श्रवण. कशी झाली ट्रिप? चांगला झाला प्रवास आमचा आजपर्यंतचा. आता बघू पुढे अजून काही ट्रिप काढू, मग ते आमचे ब्लॉग बघ अजून. आणि या ट्रिपचा काही एक्सपिरियन्स? आता कालपासून तू आला ट्रेन मध्ये, काही आमची ट्रेन सुटून गेली आणि आता बसमध्ये यायचं पडलं आणि कंडक्टर बी भारी भेटला होता आम्हाला. कंटॅक्ट बाहेर भेटला आता असं. आता बघू आता पुढे. आता आम्ही मुक्तीकडे जातो, पुण्याकडे जाते. बाय बाय बाय. अरे व्हिडिओ बंद होता रे परत. अरे प्रेमने सुद्धा मोठ्या दिदीचा आशीर्वाद घेऊन आता पुढे चाललाय. आणि 1 मिनिट थांबा. इकडे काय सोडायची इच्छा नाहीये. माऊ चालली राया माऊला. मी परत येते. मी राया माऊ चालली. फुकटची मिजाज असते. आता परत येऊन गेलोय परखला. अजून चालू नाही झालंय ते, पण आम्ही येऊन गेलोय. आता आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलोय. आम्हीच पहिले आज. हॉटेल सुरू व्हायचं बिफोर टाइमला आहे आम्ही, कारण आम्ही ऑलरेडी आमचं सर्व आता डन झालंय. जेवणच राहिलं म्हणून जेवण करून जाऊया. खूप छान आहे. तुझं माहिती आहे तुझं लक काय आहे की तू पहिल्यांदा चांगल्या ठिकाणी पांढरा रस्सा खाल्ला. आता मे बी आवडणारच नाही. कोल्हापूरच यावं लागेल. मस्त आहे.
तर अशी झाली आमची दक्षिण भारतातली सहल. याचे 10 व्लॉग आम्ही यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. तुम्ही ते बघायला, सगळे ब्लॉग बघायला विसरू नका. आम्ही जिथे जिथे गेलो, काय काय केलं, कुठे मज्जा केली, काय पाहिलं ते तुमच्यासोबत सगळं शेअर केलं आहे. आणि हो, हा होता शेवटचा ब्लॉग. आणि आम्ही सगळे सुखरूप घरी पोहोचलो. हां, तुम्ही सुद्धा आमचे व्हिडिओ बघून आमच्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आमच्या व्लॉगला खूप चांगले प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. आता ही दक्षिण भारतातली ट्रिप संपली खरं, पण आपला हा प्रवास असाच चालू राहील. सो तुमचा सपोर्ट राहू द्या नक्कीच. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.